शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहोत जिथं हळद लागवड करायची आहे त्या शेतामध्ये. आणि इथं अर्धी हळद आपण इथं लागवड केलेली आहे, परंतु आपल्या इथं सपाट जमिनीवर काही दिसत नाही. कारण हळद आपण लागवड केली परंतु दिसत का नाही याचं सर्वात महत्त्वाचं कारण इथं पाडल्या होत्या सपाट जमिनीवर साऱ्या. कारण बेड पाडायची आपली राहिली, पाऊस भरपूर आला त्यामुळे आपण बेड पाडू शकलो नाही. आता बेड नाही पाडल्या तर मग करायचं काय? तर आपण कपाशीला जसं साऱ्या पाडतो तसे आपण इथं साऱ्या पाडल्या. आणि साऱ्या आपण 1.25 फुटाच्या पाडल्या, 1.5 फुटाच्या चालते. इथं साऱ्या पाडल्यानंतर आपण त्या साऱ्यांना पाडते वेळेस थोडे खोल असे साऱ्या पाडल्या, रुंद पाडल्या, जेणेकरून हळद आपली तिथं बेणं थोडं खोल गेलं पाहिजे. आणि त्याच्यावर मातीचा भर नंतर देऊन टाकला सोबतच लागवडीसोबत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं आपण का बेड पाडू शकलो नाही, तर कारण बेड पाडायच्याच म्हणजे आता उद्या बेड पाडायचा आणि त्याच्या दिवशीच पाऊस आला आणि साधारण 7-8 दिवस पाऊस सारखा होता, त्यामुळे आपण बेड पाडू शकलो नाही. तर नंतर मग आपण काय केलं, तर आपण अशा प्रकारे इथे साऱ्या पाडल्या. आपण इथे साऱ्या बघू शकता, अशा प्रकारे आपण हे साऱ्या आहेत. हे 2 लाईनमधलं अंतर जे आहे हे 1.5 फूट आहे, 1.25 फूट आहे. आणि आता 1.5 फुटाच्या पण पाडू शकतो आपण, पण हे 15 इंचाचं थोडंसं आपली जी ॲडजस्टमेंट होती ती होत नव्हती आपल्या जी साऱ्या पडतो त्या अवजाराला. तर त्यासाठी आपण इथं 15 इंचाच्या पाडल्या. तर त्याच्यानंतर ह्या थोड्या खोल पण पाडल्या आपण, बघा आपण इथे अशा प्रकारे. आणि इथं खोल याच्यासाठी पाडल्या, साधारणतः इथं 3-4 इंच खोल गेले आहेत आणि थोड्या रुंद पण गेल्या आहेत. अशा प्रकारे साधारणतः 9 ते 10 इंच रुंद गेल्या. तर याचं कारण एकच की आता इथं आपण हळद लावायची, हळद लावल्यानंतर याला आपण मातीनं असं झाकून ठेवायचं आणि साधारण 4 इंचावर 6 इंचावर इथे हळद लावायची आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे साऱ्या आता सपाट जमिनीवर पाडल्या. सपाट जमिनीवर पाडल्यानंतर आपल्याला काय करायचं, तर ही सपाट जमिनीवर आता याच्यात हळद लावायची. तर हळद लावल्यानंतर आपण इथं जो भाग आहे हा आपण इथं साधारणतः 3 फुटाचा भाग केलेला आहे. तर हा 3 फुटाचा भाग याच्यासाठी केला आहे की याच्यामध्ये आपण जी बेड मेकर असते त्या बेड मेकरनं आपल्याला याच्यामध्ये बेड चालवायचा. आणि तो बेड चालवल्यानंतर याच्यामध्ये नाली पडते. ही नाली या हळदीवर पुन्हा माती टाकते आणि माती टाकल्यानंतर दोन्ही साईडला ही अजून भर पडते. आणि इथं नाली पडल्यामुळे इथं आपल्याला रेडीमेड बेड तयार झालेली आपल्याला हे दिसतील. तर बऱ्याच शेतकऱ्यांची या मागच्या पावसामुळे बेड पाडायची हळदीची राहिलेली आहेत. तर त्यांनी अशा प्रकारे व्यवस्थापन जर केलं तर चांगल्या प्रकारे बेड पण पाडता येतात. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता इथं आपण हळद लावलेली आपण इथं दिसते. तर आता इथं साऱ्या बघू आपण. तर इथं साऱ्या आहेत, हे बघा इथं साऱ्या आहेत, इथं साऱ्या आहेत आणि इथं हळद आपण इथं लावलेली आहे. तर आपल्याला इथं हळद लावलेली दिसून जाईल. थोडंसं उकरून बघावं लागेल आपल्याला. तर ही मातीने चांगल्या प्रकारे भर दिल्यामुळे आपल्याला इथे दिसत नाही. तर आपण बघू इथं कुठं दिसते का ते. बघा इथं आपल्याला थोडीशी हळद जर दिसली, हे बघा हे अशा प्रकारे हळद इथं आपल्याला दिसत आहे. अशी मातीने झाकून आहे हळद. त्याच्यानंतर इथे असेल, हे बघा इथे पण आहे. हे सर्व हळद आपण इथे लावलेली आहे. आणि हे लावल्यानंतर आता हे जो 3 फुटाचा पट्टा आहे, या 3 फुटाच्या पट्ट्यामध्ये आपल्याला इथं आपला जो बेड मेकर आहे तर हा बेड मेकर आपल्याला इथं लावायचा आहे. आणि या बेड मेकरनं इथं नाली पाडायची 1.25 ते 1.5 फुटाची रुंदीला आणि खोलीला साधारण 9 इंच किंवा 1 फुटापर्यंत इथं पडून जाईल. आणि इथं आपोआपच इथली माती जी आहे त्या नालीतली ही लावलेल्या हळदीवर इथं अजून भर पडेल. आणि आपली हळदीला इथं बेड पण होईल आणि हळद पण सर्व बुजून जाईल, मातीचा भर पडेल आणि हळदीला कुठल्याही प्रकारचा धक्का लागणार नाही, डगरणार नाही आणि एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होऊन जाईल. तर त्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की अशा प्रकारे जर आपली बेड राहिली असतील तर आपण हळद लागवड करू शकता. आपण इथं हे बघा अशा प्रकारे हळद आपल्या इथे दिसत आहे. हळदीला काही कोंब पण आलेली आहेत अशा प्रकारे. आणि या पोत्यामध्ये आपलं हळदीचं बेणं इथपर्यंत आपण आणलं होतं. पोते इथं आपल्याला दिसत आहेत आणि आपली हळद जी आहे इथपर्यंत लागवड आपली झालेली आहे साधारणतः इथपर्यंत. कारण इथं साऱ्या बुजलेल्या दिसत आहेत आणि इथं पण साऱ्या बुजलेल्या आहेत. जिथं साऱ्या बुजलेल्या नाही दिसणार इथं साऱ्या उघड्या आहे, म्हणजे इथपर्यंत हळद आपली राहिली आहे. आणि समोरचा भाग पण इथं साऱ्या इकडं उघड्या दिसत आहेत, म्हणजे बंद झाले आहेत. त्यासाठी इथं पण हळद लावलेली आहे. फक्त ह्या भागात हळद लावायची राहिली, ह्या भागातली लावायची राहिली. तर अशा प्रकारचा हा भाग थोडा लावलेला आहे. तर अशा प्रकारे हळद लागवड जी आहे इथं मजूर पण लावणारं इथं जेवण करत आहे. आपण बघू शकता जेवणाची वेळ झाली, सकाळचे 10 वाजले. जेवण चालू आहे, थांबलेलं आहे. जेवण झाल्यावर पुन्हा हळद हा जो भाग आहे हा पुन्हा आपल्याला इथं लावायचा आहे. तर अशा प्रकारे हळद लागवड आपल्याला बेड नसतानासुद्धा आपण इथं करू शकता. त्या जास्त पावसामुळे आपल्या इथं बेड आपण पाडू शकलो नाही, परंतु आता इथं चांगल्या प्रकारे बेड आपल्याला बेड मेकरनं तयार करायचे आहेत. तर याच्यामध्ये कोणता बेड मेकर चालते, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यात बेड मेकर जर चालवायचा आहे तर तो आता आपण बघूया कुठला आहे तो. तर इथं आता आपण बघू शकता इथं
जो बेड मेकर आहे तो इथं आपण असा ठेवलेला आहे. हे आता बेड पूर्ण पाडून टाकते, जमिनीला उकरून बेड पाडते. हे बघा अशा प्रकारे आहे. आणि हा जमिनीला उकरून बेड पाडतो. हे बघा याला जे फणं दिले आहेत हे साधारणतः अशा प्रकारे दिले आहेत. हे बघा हे पूर्ण फणं जे असतात हे जमिनीला उकरतात. आणि साधारण याचं अंतर जे आहे हे अर्धा फूट आहे. तर अर्धा फूट आपल्याला खोल बेड पडतील. आणि माती जी उचलून वर पडते ती अर्धा फूट माती, म्हणजे साधारण 9 इंच ते 1 फुटापर्यंत आपल्याला इथे बेड तयार झालेली दिसतील. कारण हे जे फणं आहे हे पूर्ण माती उकरून काढतात. तर यांना आपल्याला बेड पाडायचे आहेत. आणि जे आपण साड्या पाडल्या होत्या त्या साड्याची जी ॲडजस्टमेंट आहे ती अशा प्रकारे आपण इथे केलेली आहे. हे बघा आपण बघू शकता. हे 2 फणातलं जे अंतर आहे या 2 फणातलं अंतर आपण इथे 1.25 फूट घेतलेलं आहे 2 मधलं. आणि इथं 3 फुटाचा आपण इथं गॅप दिलेला आहे. कारण यात आपल्याला बेडची नाली पाडायची आहे. आणि त्याच्यानंतर परत आपण इथं 2 साऱ्या पाडायचे काकऱ्या बसवल्या आहे, ज्याला फणं म्हणतो ते. आणि त्याला आपण फडकी गुंडाळले आहे कुठं याला इथं फिटिंगसाठी. आणि इथं याला हे दात्या बसवले आहे आणि तार अशा प्रकारे अशा दात्या बसवल्या आपण केलं. आणि याच्यापासून आपण हे अवतारापासून आपण इथं ह्या साऱ्या पाडलेल्या आहेत.